शिक्षण, प्रगती आणि सरकारी योजना, एक नवी संधी. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच समाजातील विविध प्रश्न, शिक्षण आणि जनजागृतीसाठी प्रयत्नशील असतो. आजचा हा विशेष भाग आपल्या समाजातील तरुण तरुणीच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र दिला. आजच्या स्पर्धात्मक युगात प्रगती करण्याची गरज आहे व असेल तर उच्च शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. मात्र अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे किंवा योग्य माहिती अभावी आपली ग्रामीण भागातील मुले मागे पडतात. पण आता घाबरण्याचे कारण नाही, कारण सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जय चौधरी क्रिएटरला आता सबस्क्राईब करा व इतरांनाही करायला सांगा. चला तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपण आता पाहूया समाज कल्याण विभाग पुणे आयुक्त विशाल लोंढे साहेब यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून की ही योजना काय आहे, ह्या योजनेमध्ये कोण पात्र आहे, कशासाठी योजना आहे, काय शैक्षणिक पात्रता आहे, ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोठे अर्ज करायचा आहे, तो कशा पद्धतीने आपण करू शकतो, संपूर्ण योजनेचा माहितीचा आढावा आपण विशाल लोंढे साहेब समाज कल्याण आयुक्त यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात आपल्याशी संवाद साधणार आहेत व संपूर्ण माहिती आपण काळजीपूर्वक ऐकून घ्यायची आहे व या योजनेचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे व या योजनेबद्दल आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी व समाजातील गरजू आपल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा संपूर्ण आपण माहिती द्यायची आहे व त्यांनाही या योजनेबद्दल मदत करायची आहे. कृपया करून संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका व पहा आणि प्रत्येक शब्दावरती लक्ष देऊन एकदम टप्प्याटप्प्याने या योजनेचा लाभ घ्या आणि अर्ज करा. आता आपण पाहूया विशाल लोंढे साहेब समाज कल्याण आयुक्त यांचा हा व्हिडिओ. नमस्कार, जय भीम. मी विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे. नुकतेच 12वीचे आणि 2-4 दिवसापूर्वी 10वीचे देखील निकाल लागलेले आहेत आणि आता आपले विद्यार्थी 11वी किंवा FYला ॲडमिशन घेण्याच्या प्रक्रियेमध्ये असणार आहेत. गावखेड्यातून जेव्हा शहरी भागामध्ये किंवा तालुक्याला विद्यार्थ्यांना आपल्या कॅप राऊंडमधून ॲडमिशन मिळते किंवा स्वतःच्या इच्छेने जेव्हा असे ॲडमिशन घेतले जातात, तेव्हा मग अशा तालुक्याच्या आणि शहराच्या ठिकाणी राहण्याचा, खाण्याचा खर्च कशा पद्धतीने पेलवला जाईल किंवा तिथं नेमकी कशी व्यवस्था असेल, या बाबतीत बरेच प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांना पडलेले असतात. विद्यार्थी या वयामध्ये नवखे असतात, त्यांना अनुभव नसतो आणि त्यामुळंच आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करत आहे. मी आशा करतो की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर कराल. समाज कल्याण विभागाअंतर्गत या विद्यार्थ्यांसाठी शहरी भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेल्स अवेलेबल आहेत. हे हॉस्टेल्स या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची, भोजनाची आणि इतर आवश्यक असणाऱ्या ज्या सोयीसुविधा हे प्रोव्हाइड करण्यासाठी ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येते. सर्व सोयीसुविधा, चांगल्या ॲम्युनिटीज, निवासाची चांगली व्यवस्था प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, बहुतांशी तालुक्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. चांगल्या पद्धतीने एज्युकेशन घेण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत जी तुम्हाला सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. यासाठीची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन माध्यमातून आहे. आपल्याला जिथं ॲडमिशन मिळणार आहे त्या ठिकाणी असलेले हॉस्टेल्स ची यादी आणि त्याची ॲडमिशनची प्रक्रिया आम्ही आपल्याला वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. ती वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देतच आहे. आपण निश्चितच आपल्या महाविद्यालयाचा प्रवेश
निश्चित झाल्यानंतर या वेबसाईटवर तातडीने आपला फॉर्म भरावा. जर या माध्यमातून आपला हॉस्टेलला यदा कदाचित नंबर लागला जरी नाही तरी देखील आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेचा लाभ घेऊन अशा शहरांमध्ये तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला आपलं शिक्षण पूर्ण करता येईल. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या वेबसाईटला सर्फ करून आपलं महाविद्यालय जिथं असणार आहे तिथल्या महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या हॉस्टेल्सची माहिती घ्या, आपला फॉर्म परिपूर्ण भरा आणि आपलं प्रवेश निश्चित करून आपलं एज्युकेशन पुढं चांगल्या पद्धतीने सुरू ठेवा, पूर्ण करा आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये आपण एक सुजाण नागरिक म्हणून पुढे याल यासाठी प्रयत्नशील राहा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, तुम्ही आताच समाज कल्याण विभाग पुणे विशाल लोंढे साहेब समाज कल्याणचे जे आयुक्त आहेत त्यांचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहिला असेल, तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात आली असेल. मित्रांनो, तुम्ही आताच पाहिले की प्रशासन आपल्यासाठी किती तत्पर आहे. भारत सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन वेळोवेळी नवीन योजना राबवत असते. गरज आहे ती फक्त या माहितीचा योग्य वेळी लाभ घेण्याची. तरुण तरुणींनो, केवळ माहिती मिळाली नाही म्हणून आपलं शिक्षण अर्धवट सोडू नका. या योजनेचा लाभ घ्या आणि साहेबांच्या स्वप्नातील सुशिक्षित समाज घडविण्यासाठी पुढे या. मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्वप्न पाहिलं होतं, प्रबुद्ध भारत, सशक्त भारत, बलशाली भारत, गौरवशाली भारत. बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही अनेक योजनांचा लाभ घ्या. या योजनेचा लाभ घ्या. आपल्या गरिबीचं कारण पुढं करून तुम्ही शिक्षण थांबवू नका. बाबासाहेबांनी खूप कठीण परिस्थितीतून 35 डिग्र्या मिळवल्या. आपण त्या महामानवाचे अनुयायी आहोत, पण कृपया करून या योजनेचा लाभ घेऊन आपलं शिक्षण पुढे ठेवा, चालू ठेवा. आतापर्यंतच्या चर्चेच्या समारोपाकडे पोहोचत असताना आम्ही जय चौधरी क्रिएटर च्या माध्यमातून अशाच महत्वपूर्ण योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचेही शिक्षण पैशाअभावी थांबणार नाही. मित्रांनो, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही आम्हाला रजा द्या. मी प्रवीण चौधरी आपला स्वतःशः आभारी आहे की तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं. मित्रांनो, खरंच खूप छान योजना आहेत. आपण याचा लाभ घेतला पाहिजे व आपल्या समाजाची व आपली प्रगती आपण केली पाहिजे. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद.